श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या आहे वार गुरुवार आणि उद्या 22 फेब्रुवारी आहे. या दिवशी आलेले आहे गुरुपुष्यामृत योग. जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येते तेव्हा गुरुपुष्यामृत योग हा तयार होत असतो. गुरुपुष्यामृत योग हा अगदी दुर्मिळ योग आहे. हा खूप दिवसानंतर येतो आणि त्याचबरोबर पहा, हा जो गुरुपुष्यामृत योग आहे या दिवशी सोने चांदी खरेदी करण्याला खूप सारं महत्त्व आहे. त्याचबरोबर नवीन घर, नवीन जमीन, त्याचबरोबर गाडी यासारखे मौल्यवान वस्तू खरेदी करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्यावेळेस आपण ह्या वस्तू खरेदी करतो त्यावेळेस त्या चिरकाल टिकल्या जातात. ते आपल्याला मोडण्याची गरज पडत नाही असं म्हटलं जातं. तर पहा, या महिन्यातील म्हणजे माघ महिन्यातील गुरुपुष्यामृत योग जो आहे तर तो यावर्षी 22 फेब्रुवारीला आलेला आहे आणि 22 फेब्रुवारी दिवशी सकाळी 7:05 हा योग सुरू होणार आहे. त्याचबरोबर संध्याकाळी 4:42 हा योग समाप्त होणार आहे. जे काही आपल्याला सेवा उपाय करायचे आहेत तर ते ह्या काळामध्येच आपल्याला करायचे आहेत. जर काही आपल्याला शुभ कार्य करायचे असतील, पूजा करायच्या असतील तर तुम्ही त्या ह्या काळामध्येच करू शकता. हा योग जो आहे तर तो गुरुपुष्यामृत योग, त्याचबरोबर गुरुपुष्य नक्षत्र या दिवशी शुभ कार्य, गुंतवणूक, व्यवसाय नक्षत्र अतिशय शुभ आहे आणि हे नक्षत्र शुभ असल्यामुळे देवताही या नक्षत्राची पूजा करतात. त्यामुळे पहा, या नक्षत्रामध्ये जे काही आपण खरेदी करू, काही गुंतवणूक करू त्याचे आपल्याला फळ हे दुपटीने प्राप्त होत असतं. जे काही आपण खरेदी केलेलं आहे ते आपल्याकडून कधीच खर्च होत नाही किंवा ते मोडलं जातं. हा गुरुपुष्य नक्षत्रावर अनेक वस्तू देखील खरेदी केल्या जातात. तर पितळ, चांदी, सोने खरेदी करणं, त्याचबरोबर गजलक्ष्मी खरेदी करणं. या योगामध्ये आपल्याला जर काही गोष्टी खरेदी करणं शक्य होत नसेल तर आपण या वेळेमध्ये श्री सूक्ताचं पठण देखील करू शकता. गुरुपुष्य नक्षत्रामध्ये भरपूर सारे शुभ कार्य केले जातात, परंतु विवाह हा या दिवशी केला जात नाही, कारण पुष्य नक्षत्राला शाप दिला गेलेला आहे. या काळामध्ये जर विवाह झाला तर तो टिकत नाही असं म्हटलं जातं आणि विवाह हा सुखी संसारी होत नाही. त्यामुळे या नक्षत्रामध्ये शुभ कार्य म्हणजे विवाह केला जात नाही. यामुळे आपल्याला या योगावरती काही सेवा करायच्या आहेत, काही उपाय करायचे आहेत. तर उद्या आपल्याला अन्नपूर्णा देवीला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे, ज्यामुळे पहा आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता पडणार नाही. त्याचबरोबर 7 पिढ्या कशाचीच कमी पडणार नाही. आपल्या घरामध्ये काही दोष अडचणी असतील त्या दूर होऊन जातील आणि आपला भाग्योदय होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्यामुळे पहा, असा हा एक उपाय आपल्याला करायचा आहे. पहा, उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे, नित्याची कामं आवरून घ्यायची आहे, देवपूजा करून घ्यायची आहे, त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर दिवसभरामध्ये पहा, जो योग आपला आहे, जो काही वेळ आहे त्या वेळेमध्येच ही आपल्याला अन्नपूर्णा मातेचा हा उपाय करायचा आहे. तर पहा, एक ताम्हण घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक दिवा तुपाचा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. अन्नपूर्णा मातेला ताम्हणामध्ये ठेवायचं आहे आणि त्यानंतर पहा, पंचामृताने तिच्यावरती अभिषेक करायचा आहे. नंतर शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे. जेव्हा तुम्ही पाण्याने अभिषेक करणार आहात त्यावेळेस थोडंसं कुंकू त्यामध्ये घाला आणि त्या कुंकवाच्या साह्याने देखील अन्नपूर्णा मातेवरती अभिषेक करा. ओम अन्नपूर्णाय देवी नमः, ओम अन्नपूर्णाय देवी नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. 11 वेळा केला तरी चालेल. त्यानंतर मूर्ती स्वच्छ करून घ्यायची आहे. जर आपल्याकडे अन्नपूर्णा देवीची मूर्ती नाही तर मग तुम्ही श्रीयंत्रावर सुद्धा ही सेवा करू शकता. श्रीयंत्रही नसेल तर मग आपल्याला लक्ष्मीची जी मूर्ती आहे ती घ्यायची आहे आणि तीही नसेल, आपल्या घरामध्ये कुलदेवीचा टाक असेल तो घेतला तरी चालेल. तीही नसेल तर एक सुपारी आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या स्वरूप मानून त्यावरती हा अभिषेक करायचा आहे. त्यानंतर अन्नपूर्णा मातेवरती आपल्याला गंध, अक्षदा, फूल अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला हळद घ्यायची आहे आणि हळद ही आपल्याला अन्नपूर्णा मातेवरती 108 वेळा अर्पण करायची आहे.
आणि जर तुम्हाला हळद सोडणं शक्य नाही तर तुम्ही कुंकवाचं देखील अर्चन करू शकता। हे हळदीचं अर्चन आपल्याला करायचं आहे किंवा तुम्ही कुंकवाचं अर्चन देखील अन्नपूर्णा मातेवरती करू शकता। हे जे कुंकू आहे किंवा जी हळद आहे जी अन्नपूर्णा मातेवरती आपण अर्पण केली आहे तर ती आपल्याला एका कुंकवाच्या किंवा एखादी डब्बी असेल ती डब्बीमध्ये भरून ठेवायचं आहे आणि कुठे आपण एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जात असाल त्यावेळेस ते आपल्याला लावून जायचं आहे। आता पहा, जेव्हा आपण हे हळदीचं अर्चन करणार आहोत त्यावेळेस ही हळद आपल्या घरातलीच आपल्याला वापरायची नाही, ती आणायची आहे। उद्याच्या दिवशीच ही खरेदी करायची आहे। हळद खरेदी करणं हे सुद्धा सोन्यासारखंच आहे। सोनं खरेदी करणं इतकं महत्त्व ही खरेदी करण्याला आहे। त्यामुळे या दिवशी हळद खरेदी करून त्या हळदीने आपल्याला अन्नपूर्णा मातेवरती अर्चन करायचं आहे। ही जी हळद आहे तर ती आपल्याला एखाद्या डब्बीमध्ये भरून ठेवायची आहे, परंतु बाहेरचे कोणी जरी आले तरी त्यांना ती आपल्याला हळद लावायची नाही किंवा आपण सुवासिनींना सुद्धा ही हळद लावायची नाही, ती आपल्या घरच्यांनीच वापरायची आहे। आणि अन्नपूर्णा मातेसमोर आपल्याला हात जोडून प्रार्थना करायची आहे। आपल्या ज्या इच्छा आहेत त्या व्यक्त करायच्या आहेत। आपल्या घरावरती धनधान्याची बरकत राहावी अशी त्यांना प्रार्थना करायची। असा हा एक उपाय आवर्जून तुम्ही उद्या करून बघा। हा उपाय केल्याने आपल्यावरती अन्नपूर्णा माता प्रसन्न होईल आणि अन्नपूर्णा मातेची आपल्यावरती सदैव कृपा राहील। आपल्या घरामध्ये कधीही धनधान्य ऐश्वर्य कमी पडणार नाही। आता पहा, तुम्ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती न घेता सुपारी घेतली असेल तर ती सुपारीचं काय करायचं, ती सुपारी आपल्याला परत स्वच्छ करून आपल्या घरामध्ये यूज करायची आहे। तर पहा, जेव्हा आपण हा उपाय करणार आहोत त्यावेळेस पूर्ण दिवसभर आपल्याला जोपर्यंत गुरुप्रशंबत योग चालू आहे तोपर्यंत ते कुंकू किंवा ती हळद त्या देवीवरती तशीच ठेवायची आहे आणि नंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला ते काढून घ्यायचं आहे आणि माता अन्नपूर्णा जी आहे तिला तांदळात परत आपल्याला ठेवून द्यायची। तर अशा प्रकारे असा हा एक उपाय आपल्याला आवर्जून करायचा आहे। तर इथेच थांबवते माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। परत भेटूया असे छानशा व्हिडिओसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।